नमस्कार विद्यार्थी मित्रों, प्रकरण क्रमांक 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भाग 2 प्रमाण वेळ। या ठिकाणी आपल्याला नकाशा दाखवला आहे। या नकाशामध्ये जागतिक प्रमाण वेळ जी आहे तर ती 0° ग्रीनिच रेखावृत्त जे आहे तर त्या ग्रीनिच रेखावृत्तावरून प्रमाण वेळ जी आहे तर ती प्रमाण वेळ निश्चित केली जाते। वेगवेगळे जे देश जे आहेत तर त्या वेगवेगळ्या देशातील असणाऱ्या ज्या प्रमाण वेळा जे आहेत तर त्या प्रमाण वेळा या नकाशामध्ये दाखवले गेलेले आहेत। यानंतर दुसरा हा एक नकाशा दाखवला आहे पहा, जगाचा नकाशा। तर या जगाच्या नकाशामध्ये सुद्धा रेखावृत्तावर वेगवेगळ्या रेखावृत्तावरती असणारी वेळ जी आहे तर ती वेळ ही या नकाशामध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे। असा असणारा हा नकाशा, या नकाशाद्वारे आपल्याला प्रमाण वेळ जी आहे तर या प्रमाण वेळेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते। जसजसे दोन रेखावृत्तामधील अंतर वाढत जाते तसतसा त्यांच्या स्थानिक वेळेतील फरक वाढत जातो। दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे हे समजते। रेखावृत्तातील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वीगोल यांच्या साहाय्याने ठरवू शकतो। या ठिकाणी पहा, एक प्रश्न आपल्याला दिला आहे। मुंबई हे शहर 73° पूर्व रेखावृत्तावर आहे। कलकत्ता हे शहर 88° पूर्व रेखावृत्तावर आहे। या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तातील फरक सांगा। मुंबई हे शहर 73° पूर्व रेखावृत्तावर आहे। कलकत्ता हे शहर 88° पूर्व रेखावृत्तावर आहे, म्हणून दोन्ही शहरांच्या रेखावृत्तावरील फरक 88 - 73 बरोबर 15, म्हणजे 15 अंशाचा फरक या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तावर गेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे आपल्याला। मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे 3 वाजले असता कलकत्ता येथील स्थानिक वेळ काय असेल? पहा, कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडं प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढत जाते। मुंबई व कलकत्ता या ठिकाणाच्या रेखावृत्तावरील फरक 15 अंश आहे। या दोन ठिकाणच्या स्थानिक वेळातील एकूण फरक 15 × 4 बरोबर 60 मिनिट, म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास। म्हणजेच मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरातील स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक आहे पहा। स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल, म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते। ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते। देशातील सर्व ठिकाणी व्यवहारांमध्ये ही प्रमाण वेळ वापरली जाते। जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणं आवश्यक असतं। यासाठी जगाचे 24 कालविभाग करण्यात आले आहेत। या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्ताच्या संदर्भाने केलेली आहे। सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते, परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते। त्यामुळं अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात। भारतीय प्रमाण वेळ। भारताची प्रमाण वेळ ही 82.5° पूर्व या रेखावृत्ताच्या संदर्भानं ठरलेली आहे। हे रेखावृत्त भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर शहरावरून जाते। हे रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागातून जाते। 82.5° पूर्व रेखावृत्ताच्या मध्यान्ह वेळेप्रमाणे भारतात सर्व ठिकाणी
दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. यावेळेस भारतीय प्रमाणवेळ म्हणतात. भारतातील 82.5 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 1 तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही. या ठिकाणी आपल्याला भारताचा नकाशा दाखवला आहे. स्थान विस्ताराचा असणारा हा नकाशा आहे पहा. पूर्व पश्चिमांतर, दक्षिण उत्तरांतर, 82.5 पूर्व रेखावृत्त, सीमावर्ती असणारे देश हे या नकाशामध्ये दाखवले गेलेले आहेत. भारताचा रेखावृत्ती विस्तार लक्षात घेता 1 अंश फरकाने नकाशावर किती रेखावृत्त काढता येतील? भारताचा रेखावृत्ती विस्तार लक्षात घेता 1 अंश फरकाने नकाशावर 29 रेखावृत्त काढता येतील. दोन लगतच्या 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामध्ये किती मिनिटाचा फरक असतो? 2 लगतच्या 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचा फरक असतो. मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे? मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य 82°30 मिनिट इतके आहे. 82°30 पूर्व रेखावृत्तावर प्रमाणवेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता पुढील ठिकाणी तेथील लोकांच्या घड्याळात किती वाजले असतील? जम्मू, जैसलमेर, गुवाहाटी. 82° पूर्व रेखावृत्तावर प्रमाणवेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता पुढील ठिकाणी म्हणजे जम्मू, मदुरई, जैसलमेर, गुवाहाटी तेथील लोकांच्या घड्याळातही सकाळचे 8 वाजले असतील. जागतिक प्रमाणवेळ. ज्याप्रमाणे रेखावृत्ती विस्तार अधिक असणाऱ्या देशात दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रमाणवेळेची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जगातील विविध देशातील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी जागतिक प्रमाणवेळेची आवश्यकता असते. जागतिक प्रमाणवेळ ही 0° रेखावृत्ताच्या संदर्भात ठरवली जाते. इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानण्यात येते. मूळ रेखावृत्ताच्या म्हणजेच 0 रेखावृत्ताच्या संदर्भात जगाचे 24 कालविभाग करण्यात आलेले आहेत. जगातील इतर देशांच्या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितल्या जातात. उदाहरणार्थ भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 5:30 म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजेच ग्रीनिच येथे दुपारचे 12 वाजले असतील तर त्यावेळी भारतात संध्याकाळचे 5:30 झालेले असतात, म्हणजे 5:30 वाजलेले असतात. भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे पहाटेचे 2:30 वाजले असतील. भारतात दुपारचे 2 वाजले असतील तेव्हा इतर कोणत्या देशात दुपारचे 2 वाजले असतील? भारतात दुपारचे 2 वाजले असतील तेव्हा श्रीलंका या देशात दुपारचे 2 वाजले असतील. भारतात सकाळचे 9 वाजले असतील तेव्हा 82.5° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? भारतात सकाळचे 9 वाजले असतील तेव्हा 82.5° पश्चिम रेखावृत्तावर आदल्या दिवशीचे रात्रीचे 10 वाजले असतील. भारत, श्रीलंका, न्यूझीलंड, चीन या देशात एकच प्रमाणवेळ मानली जाते. भारताचा रेखावृत्ती विस्तार 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त. भारताचा अक्षवृत्ती विस्तार 8°4 उत्तर अक्षवृत्त ते 37°6 उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे. भारताचे पूर्व पश्चिम अंतर 3000 किलोमीटर आहे. भारताचे दक्षिणोत्तर अंतर 3200 किलोमीटर आहे. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून
हे अलाहाबाद उत्तर प्रदेश या राज्यामधील असणारं जाणाऱ्या या 82°30' पूर्व रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते.